नमस्कार. गौरीस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. इथे आपण आज मेथांबा याची रेसिपी बघतोय. अतिशय सोपं असणाऱ्या या तोंडी लावण्यासाठीचं हा पदार्थ आपण आज बघणार आहोत. झटपट होणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. हा आंबट गोड मेथांबा भाजी असू दे किंवा नसू दे, चपातीबरोबर अतिशय उत्तम लागतो. नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की मेथीदाणा म्हणून मेथांबा नाव आहे. इथे थोडंसं तेल घेतलं आहे 2 चमचे. यासाठी अर्धा चमचा मेथीदाणा वापरला आहे आणि गूळ यामध्ये भरपूर आपण घालणार आहोत. येथे मी अर्ध्या कैरीचा मेथांबा करते आहे. सुरुवातीला कैरीची सालं काढून घेतली आहेत. आज मी इंडक्शनवरती हा पदार्थ करते आहे. तुम्ही तुमच्या गॅसवरही करू शकता. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जिरे आणि मोहरी इथे घातलेली आहे. यासाठी अर्धा चमचा मेथीदाणा तोही तेलात घालायचा आहे आणि छान खरपूस तळून घ्यायचा आहे. यामध्ये चिमूटभर हिंग घातलाय. आता आपली फोडणी छान तडतडली आहे. यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे. यानंतर अर्धा चमचा तिखट घातलंय. आता चिरलेल्या कैरीच्या फोडी आपण घालतोय. यानंतर सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं छान चमच्यानी वरखाली आपल्याला फोडी करायच्या आहेत, ज्यामुळे त्यातील तिखट हळद हे सगळ्या फोडींना लागेल. अगदी 2 मिनिटात होणारं हा मेथांबा लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा अतिशय छान आवडणारा असा आहे पदार्थ. आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. यामध्ये आंबट कैरी असल्यामुळे आपल्याला गूळ देखील भरपूर याच्यामध्ये घातला तरी तो चांगलाच लागतो. आता पुन्हा हे सगळं चमच्याने वर खाली करायचं आहे. आता हे चांगलं शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत, अगदी पाव वाटी. यामध्ये आणखीही थोडंसं तिखट घातलेलं आहे. जोपर्यंत या कैरीच्या फोडी ट्रान्सपरंट होत नाहीत तोपर्यंत हे आपल्याला शिजवायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. या मेथीदाण्यामुळे हा मेथांबा अतिशय सुंदर लागतो. कैरी जर खूप आंबट असेल तर त्या प्रमाणात जास्त गूळ घालावा लागतो. इथे मी तोतापुरी कैरी घेतल्यामुळे जास्त गूळ लागला नाही. अशा पद्धतीने आंबट गोड मेथांबा तुम्ही नक्की करून बघा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.